बोंधू अशोक खरातला कोर्टानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दुसऱ्या गुन्ह्यातही खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झाले, त्यातील 8 हे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत। कोर्टात आज नेमकं काय झालं हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पीडितेला गोळ्या दिल्या, त्या गोळ्या कुठून आणल्या? तपास अधिकाऱ्यांनी हा प्रश्न विचारलाय। गुंगीचं दिलेलं औषध नेमकी काय होतं आणि ते आणलं कुठून, असाही प्रश्न विचारण्यात आलाय। पीडितेच्या आईवडिलांचे आधार कार्ड घेतलं होतं, त्याचा नेमकी कुठे वापर केलाय? गुन्ह्यांमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? चौकशीसाठी कोठडी हवी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाकडे केली आहे। खरातच्या अत्याचारांमुळे महिला गर्भवती आणि गोळ्या देऊन त्यांना गर्भपात करायला लावला असं देखील सरकारी वकिलांनी म्हटलंय। खरातनं औषध कुठून आणलं त्याचा तपास करायचा आहे, त्यासाठी आम्हाला बोंधू खरातची कोठडी लागेल। पीडितेच्या आई वडिलांना धमकावलंय, त्यांचं आधार कार्ड देखील घेतलंय असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलंय। आरोपी खरात हा मास्टर माइंड आहे, तो तपासात सहकार्य करत नाही। तसंच तपासासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे असंही कोर्टात सरकारी वकील म्हणाले। 14 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये अनेक खुलासे झालेत। माझ्याकडे अजून एकही गुन्ह्याची फिर्याद आलेली नाही। मला FIR वाचायला मिळालेली नाही। गर्भपात झाले असे म्हणतात, मात्र त्याचा कालावधी नेमकी काय होता असे देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। काही व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झालेत, त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत अशी माहिती कोर्टात देण्यात आली आहे।